महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण झालाय। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागावरून लोकसभेचं जागा वाटप झालं पाहिजे असं म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। महायुतीत आता लोकसभेच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं समोर येत आहे। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी जितक्या जागा शिवसेनेला दिल्या जातील तितक्याच जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळाव्यात अशी मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केली आहे। या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे। सध्या महायुतीत कोणत्या पक्षाकडे किती आमदार खासदार आहेत बघूयात। भाजपकडे 105 आमदार, शिवसेनेकडे 13 खासदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 1 खासदार, शिवसेना शिंदे गट विधानसभेत 40 आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभेत 40 आमदार असल्याचा दावा। सध्या एकनाथ शिंदेंसोबत 13 खासदार आहेत तर अजित पवारांसोबत फक्त 1च खासदार आहे। जितके विद्यमान खासदार तितकेच उमेदवार या न्यायानं अजित पवार गटाला फक्त 1च जागा मिळणं अपेक्षित आहे। मात्र लोकसभेच्या जागा विधानसभेच्या आमदारांच्या प्रमाणातच कराव्यात अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। त्यांच्या या मागणीमुळे शिवसेनेची अडचण झाली आहे। येत्या जानेवारीत जागा वाटपाबाबत अमित शहांसोबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतरच जागा वाटपाचा तिढा सुटेल असंही सूत्रांचं मत आहे। असं असलं तरीही शिवसेना आणि भाजप या तिढ्यावरती काय उपाय शोधतात हे पाहावं लागेल। रिपोर्ट लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।